नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला असाल आणि फॉर्म भरताना जर तुमचा ईमेल किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकण्यात चुकला असेल तर तुमचं अकाउंट हे व्हेरीफाईड होत नव्हतं. कारण तुमचा ईमेलवर व्हेरिफिकेशन लिंक ही चुकीच्या मेलवर जात होती. आता ते कशाप्रकारे दुरुस्त करायचे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. पूर्वी जर का बघितलं तर तुम्हाला सपोर्ट टीमला मेल करायला लागत होता. मेल केल्यानंतर तुमच्या नवीन ईमेलवरती या ठिकाणी लिंक पाठवली जात होती. व्हेरिफिकेशन त्यावरती तुम्ही करू शकत होता. आता काय करायचं आहे, तुम्ही डायरेक्ट पोर्टलवरती जाऊन नवीन ईमेल आय डी हा टाकू शकता. आता कशा पद्धतीने नवीन ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजेच पोलीस भरतीचा जो चुकलेला तुमचा फॉर्म असेल तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ईमेल व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे बघूयात. तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटला आपण आलेले आहे. आता तुमचा ईमेल आय डी चुकला असेल तर तो कशाप्रकारे दुरुस्त करायचा आपण या ठिकाणी बघूयात. आता सर्वप्रथम समजा तुम्ही या ठिकाणी नवीन नोंदणी करताय. नोंदणी करते वेळेस आपला ईमेल टाकण्यात चुकतो. ईमेलवरती OTP येत नाही किंवा लिंक येत नाही. मग काय करायचं बघा. या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला कशाप्रकारे प्रोसेस इथे एकदा करून दाखवतो. या ठिकाणी ईमेल आय डी टाका, तुमचा पासवर्ड टाका. पासवर्ड परत तोच टाकायचा. पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाका. मोबाईल नंबर टाका. तुमचं नाव इंग्रजीमध्ये टाका. तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव, आडनाव परत मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येईल. नंतर तुमचं जेंडर मेल फिमेल काय जे असेल, आधार कार्ड नंबर टाका. एक कन्सर्ट दिला आहे, त्या कन्सर्टला टिक करायचं आहे. हा कॅप्चा दिला आहे, कॅप्चा टाकून या ठिकाणी रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉपअप येईल. आता तुमच्या ईमेलवरती या ठिकाणी एक व्हेरिफिकेशन लिंक पाठवलेली आहे, याला ओके करायचं आहे. आता तुमचा ईमेलवरती जायचं आहे, व्हेरिफिकेशन लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता पण झालं आहे काय की आपल्याकडून ईमेल टाकण्यात चुकलेलं आहे. आपल्याकडे आता या ठिकाणी ईमेलवरती OTP किंवा लिंक वगैरे आलेली नाही. आता या कंडिशनला काय करायचं आहे, स्पेशल सेपरेट असा एक ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे बघा, युजर नेम आणि ईमेल आय डी बदलण्यासाठी. जर तुम्ही समजा आता परत नोंदणी करताय, तुम्हाला वाटलं आहे की बा ह्या ईमेलवर OTP नाही आला, लिंक नाही आली, तर आपण दुसऱ्या याच्यावर करू. तर तुम्ही ज्यावेळेस परत रजिस्ट्रेशन करता नवीन ईमेल आणि नवीन मोबाईल नंबरवरून, तर तुम्हाला आधार ऑलरेडी एक्झिस्ट हा एरर बघायला मिळेल. आता काय करायचं आहे, ईमेलवर लिंक नाही आली तर युजर नेम ईमेल आय डी बदला ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता आता काय करायचं, सर्वप्रथम तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. ही सुविधा ज्यांचे ईमेल आय डी चुकीचे असल्यामुळे व्हेरिफिकेशन झाले नाही फक्त त्यांच्याकरता आहे. म्हणजेच काय, तर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि गेट OTP ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP पाठवा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP या ठिकाणी इंटर करायचा आहे. OTP इंटर केल्यानंतर खाली इंटर अ व्हॅलिड ईमेल आय डी यावरती तुम्हाला तुमचा नवीन जो ईमेल आय डी द्यायचा आहे किंवा तो तुमचा रेग्युलर यूजमध्ये आहे तो ईमेल आय डी खाली तुम्हाला इंटर अ व्हॅलिड ईमेल आय डीवरती टाकून द्यायचा आहे. आता माझा जो नवीन ईमेल आय डी आहे जो मला टाकायचा होता तो ईमेल आय डी मी या ठिकाणी टाकून घेतो. खाली इंटर आधार नंबर, परत तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आणि अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता तुमचं या ठिकाणी ईमेल आय डी हा अपडेट होईल. अपडेट कशाप्रकारे होईल, तर सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आणि अपडेट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. आता मी सर्व इन्फॉर्मेशन फिल करतो आणि ही इन्फॉर्मेशन अपडेट करून घेतो. आपली इन्फॉर्मेशन आता डायरेक्ट अपडेट झालेली आहे. कोणतीही लिंक तुमच्या ईमेलवरती येणार नाही. डायरेक्ट तुमचं अकाउंट हे क्रिएट झालेलं असेल. आता मी तुम्हाला ही प्रोसेस सांगतो. फक्त या ठिकाणी मित्रांनो, या प्रोसेसद्वारे फक्त तुम्ही तुमची ईमेल आय डी या ठिकाणी चेंज करू शकता. बाकी दुसरं कोणतंही या ठिकाणी चेंजेस करू शकत नाही. त्या ठिकाणी तुमचा ईमेल जो असेल तो ईमेल जर व्हेरीफाईड असेल तर परत चेंज होणार नाही. जर व्हेरीफाईड नसेल तरच तो चेंज करता येतो. समजा आता तुम्ही जो ईमेल नवीन टाकला आहे, आपण अपडेट केला आहे, तो मेल आय डी या ठिकाणी टाकतो. पासवर्ड pass@123 फॉर्मॅटमध्ये टाकला आहे, कॅप्चा टाकून लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता आपला या ठिकाणी सक्सेसफुली अकाउंट क्रिएट झालेलं आहे. बघू शकता या ठिकाणी आपला अकाउंट हे क्रिएट झालेला आहे. आपण जो नवीन ईमेल आय डी टाकला तो सुद्धा आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.